भागडे तसेच कसबे. पहिला चेंडू ज्ञानदीप पंचांच्या डाव्या बाजूला. टाकलेला चेंडू पाहूया या ठिकाणी स्लिप करून दिलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने किती धावा मिळत आहेत त्या. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अकुटप्पाचा चेंडू चांगल्या प्रकारे पूल केलेला चेंडू किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट क्षेत्र. पाहूया काय उत्तर मिळतं ते. चांगला प्ले केलेला आहे आणि दरम्यान एक धाव पाहूया. उंचावरला चेंडू पाहूया ठिकाणावर आमिर तिथं हाजीर. पुढचा चेंडू ज्ञानदीपचा चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तो पण कट केलेला आहे. गॅप मध्ये मारलेला आहे चेंडू. पाहूया काय होत. आणि हा यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न तो तितक्याच प्रकारचा कॅरी केला तो. आणि सावकार मारून संघाचं खातं खोलले, स्वतःचं खातं खोललंय. अमनचा पहिला चेंडू. पहिल्याच वेगाव चेंडू टाकलाय अमन यांनी. दुसऱ्या चेंडूवर चांगलाच प्रतिसाद दिलाय मात्र तिथं कल्पेश भगत उपास झेल इथं बोलतात सगळ्यांना. कल्पेश भगत यांच्या माध्यमातून अकुटप्पाचा चेंडू लेगच्या दिशेने फ्लिप केलेला चेंडू पाहूया तिथं. आणि हा उत्कृष्ट झेल किरण. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान करतो. चेंडू पण स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू. एक धाव माहित आहे. लेग साईडच्या दिशेने कटून देण्याचा प्रयत्न करत होता पण कुठल्याही प्रकारचा. शेवटचा चेंडू अमन यांचा. अकुटप्पाचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू. एक धाव मिळते. दरम्यान दुसरी धाव नाही मारून देतो हे सर्वांना माहित आहे. तोसीचा षटकातील पहिला चेंडू. चांगला चेंडू मारला आहे. भाऊ आलेला स्ट्रेट ड्राईव्हला. भाऊ कॅच होते की नाही आणि हा जातोय चौकार किरणसाठी. पाहूया पुलटच करून घेतला चेंडू आणि चेंडू तिथलं काही खास कनेक्शन नाही. त्या ठिकाणी बबलू उपस्थित. एक धाव तोसीचा पुढील चेंडू. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू या ठिकाणी. दरम्यान किती धावा बांधतात आणि गॅप मध्ये मारायला चेंडू करतात. कटर चेंडू टाकला पण तितका चांगला कनेक्शन केलेला आहे. हा गॅप मध्ये पाहूया. एक धाव मिळते की दोन धावा. आणि या ठिकाणी दोन धावा कोणीही रोखू शकणार नाही. या दोन धावा केलेल्या आहेत. या दोन चेंडू मध्ये कशा प्रकारचा कमबॅक करतोय तो. आणि चांगला तोसीफ दिवस मारण्याचा प्रयत्न. अमनचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू. किती धावा जमवत आहे पण विकी वास्तव तिथे उपस्थित. एक धावावर संतुष्ट झालेला आहे शेवटी बहुला संघ. दुसरी धाव गेला आणि हे काय बघतो मी इगतपुरी तालुका संघाकडनं. अशा प्रकारे पुढचा चेंडू अमनचा किरणसाठी. गुडलेत बॉलिंग करतोय तो पण मात्र हा थोडा खराब चेंडू आणि तितक्या चांगल्या प्रकारचा कनेक्शन म्हणता येईल. आणि अनमोर यांची तिथं गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दरम्यान 20 वर्षापूर्वी सुद्धा हा संघ अशाच प्रकारची खेळ दाखवत होता असं वारंवार आमच्या ज्येष्ठांकडून कळतंय. अमन पुलटचा चेंडू उंचावर मारलेला चेंडू. या ठिकाणी कॅच होतो का. आणि अमर यांचा अतिशय उत्कृष्ट कॅच. आणि चांगल्या प्रकारचा थ्रो होता पण कल्पेश यांना आहे. पाहूया विकी. अकुटप्पाचा चेंडू स्टेट मारला आहे पण अमर मात्र तिथं उपस्थित. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न. उंचावून मारण्याचा प्रयत्न म्हणजे थोडक्यात फ्री करण्यात आला पण तिथं मात्र कल्पेश भगत उपस्थित. पहिल्याच चांगल्या प्रकारचा आहेत विकी आणि शेवटचा निर्णायक षटक घेऊन आलाय तो. चौथा चेंडू चांगला कटवण्याचा प्रयत्न होता मात्र बघूया लेग साठी दिसेल. थोडक्यात कटून दिला सनी यादव. गोलामागे धावताना एक धाव आणि अतिशय चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण सनी यादव यांचं. आणि क्रिकेट काय आहे मित्रांनो तुम्हाला दिसेल जाता. आणि पाहू शकता तुम्ही या ठिकाणी
शिगवे बहुले या संघा षटकावरती काय करते ते उंचावणारा शॉट कल्पेश भगत तिथं उपस्थित दरम्यान आणि हा हे काय पाहतो हे प्रभू हरे रामकृष्ण जगन्नाथम कल्पेश भगत व्हॉट इज दिस